हॅलो फ्रेंड्स, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण सिरीज सुरू केली होती बँकिंगशी रिलेटेड. समोर येणारे प्रश्न कशा पद्धतीचे येऊ शकतात किंवा याच्यापूर्वी IBPSने विचारलेले प्रश्न कसे असू शकतात, त्यासाठी आपण टॉपिक वाईज त्याचे सेशन्स घ्यायला सुरुवात केली होती. आणि 3 सेशन आपण टाइम अँड वर्कवर घेतले होते. टाइम अँड वर्कवर आपण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 घेतला होता. आणि या सेशनमध्ये तुम्हाला मिळतंय पार्ट 4, टाइम अँड वर्कचा पार्ट 4. तुम्ही जर बँकिंगची तयारी करत असाल तर आता ती बँकिंगची तयारी आमच्या सोबत करा, की मिशन ऑफिसर्स तुमच्यासाठी टार्गेट जर बँकिंग SSC किंवा रेल्वे असेल, टार्गेट तुम्ही जर ठेवला असेल त्याचा, तर रोजचे हे जे येणारे व्हिडिओज आहेत तुम्हाला यूट्यूबवर ते बघत चला आणि तुमची तयारी तुम्हाला करता येईल. या सेशनमध्ये आपण टाइम अँड वर्क पार्ट 4 मी थोडेसे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स, जसे रिमेनिंग वर्कचे जे क्वेश्चन्स असतात, रिमेनिंग वर्क मध्येच कुणीतरी कधी काम मध्यंतरीत सोडून जात आहे आणि मग ते काम कुणीतरी दुसरा पूर्ण करतो, तर असे थोडेसे किचकट लेवलचे प्रश्न आपण ड्रॉ करणार आहोत. तर या सेशनला मिस करू नका, हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तुम्हाला खूप कामाचा आणि महत्त्वाचा तयार. चला क्वेश्चन नंबर 1 पासून स्टार्ट करूया. X and Y can do a piece of work in 20 days. कोण बोलताय क्वेश्चन नंबर 1 मध्ये? बघा, X and Y can do a piece of work in 20 days. दोघे 20 दिवसात काम पूर्ण करतात. 20 days and 12 days रिस्पेक्टिव्हली. बरं, रिस्पेक्टिव्हली मीन्स X हा 20 दिवसात आणि Y हा 12 दिवसात काम पूर्ण करतो असं बोलताय. X स्टार्टेड द वर्क, सुरुवात केली X ने कामाला सुरुवात केली अलोन, अँड देन आफ्टर 4 days Y जॉईन हिम टिल द कंप्लीशन ऑफ द वर्क. आणि फायनली क्वेश्चन विचारलाय, हाऊ लॉंग डिड द वर्क लास्ट, म्हणजे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील असा प्रश्न विचारतो. वन वर्क थेरी पार्ट 3 मध्ये, या टाइम अँड वर्कच्या पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला वन वर्क थेरीचं इंट्रोडक्शन दिलं होतं आणि 3-4 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले होते. कुठलंही रिमेनिंग वर्क कुणीतरी मध्येच सोडून जात असेल किंवा मध्येच कुणीतरी जॉईन होत असेल तर रिमेनिंग वर्क हा फंडा आपल्याला अप्लाय करायचा आहे. आणि जितके लोक असतील, इथे 2 लेबर्स आहेत X आणि Y, X प्लस Y इक्वल टू वन वर्क थेरी नुसार त्यांचं कंप्लीट काम हे 1 यायला पाहिजे, हीच आपली थेरी बोलतोय. आणि वन वर्क थेरीमध्ये काय करतोय आपण, की त्यांच्या कामाची स्पीड लिहितो खाली आणि त्यांनी किती दिवस काम केले त्याला लिहितो आपण वर. चला, वर मीन्स न्यूमरेटर मध्ये काम नंबर ऑफ डेज आणि डिनॉमिनेटर मध्ये त्यांचा कामाची स्पीड. X बघा किती दिवसात काम पूर्ण करतोय, तर X 20 दिवसात काम पूर्ण करतोय, खाली लिहूया 20 X ची स्पीड, प्लस Y तेच काम 12 दिवसात पूर्ण करतोय, ही लिहूया Y ची स्पीड. आणि या दोघांना मिळून किती दिवस काम पूर्ण करणे, किती काम पूर्ण करणे, 1 वर्क कंप्लीट करणे. आता यामध्ये कंडिशन जे दिलेली असेल ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. कंडिशन व्यवस्थित लक्षात घ्या. X स्टार्टेड द वर्क, X ने कामाला सुरुवात केली. X ने कामाला सुरुवात केली, X स्टार्टेड द वर्क अलोन, अँड देन आफ्टर 4 days Y जॉईन हिम. 4 दिवसानंतर Y ने त्याला काम पूर्ण करण्यास मदत केली. किती दिवसानंतर? 4 दिवसानंतर. म्हणजे याचा अर्थ Y ने X पेक्षा 4 दिवस कमी काम केलं असेल, राईट ना. X ने कामाला सुरुवात केली, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. 4 दिवस X ने एकट्याने काम केले आणि 4 दिवसानंतर Y आला त्याची मदत करायला आणि मग दोघांनी एकत्र काम केलं. आणि समजा जितक्या दिवसात पूर्ण होत असेल, समजा 20 दिवसात काम पूर्ण होत असेल, तर X तर पूर्ण 20 दिवस काम करेल, X पूर्ण 20 दिवस काम करेल, पण Y याने ऑलरेडी 4 दिवसानंतर X ला जॉईन केला होता, तर Y चं काम असेल 20 वजा 4 मीन्स 16 डेज मध्ये तो 16 डेज काम करेल असं म्हणता येईल. Y किती दिवस काम करेल? 20 - 4. तर तेच आपल्याला काम किती दिवसात पूर्ण होत आहे माहिती नाही, त्यासाठी जर X दिवसात काम पूर्ण करत असेल तर Y किती दिवस काम करेल? X - 4 इतके दिवस काम करेल. आणि या कंडिशन नुसार तुम्हाला X ची व्हॅल्यू इथे ठेवली आहे X आणि Y X - 4 4 दिवस कमी काम करतो.
वन वर्क थेरी पार्ट 3 मध्ये तुम्हाला शिकवला होता कामाची स्पीड डिनॉमिनेटर मध्ये आणि किती दिवस काम केलं ते लिहिणे तुम्हाला न्यूमरेटर मध्ये. आणि तुम्हाला क्वेश्चन हा विचारलाय हाऊ लॉंग डिड द वर्क लास्ट. तर काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणजे या एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, या एक्स ची व्हॅल्यू. कारण एक्सने एक्स दिवस म्हणजे कंप्लीट काम केलेलं आहे. तर काढूया आपण एक्स ची व्हॅल्यू आणि ऑप्शन मध्ये शोधूया. चला डिनॉमिनेटर जर सारखे 20 आणि 12 दिसतंय तर इथे 22 चा 40 होणार नाही, 23 चा 60 राईट. याला 3 ने मल्टिप्लिकेशन करू तर याला पण 3 ने मल्टिप्लिकेशन, हा होईल 3x प्लस याला 5 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल तर 60 होईल. तर या दोघांना पण 5 ने मल्टिप्लिकेशन करू, 5x मायनस 5 4 जा 20 इक्वल टू 1. डिनॉमिनेटर मध्ये असणारी 60 इकडे जाईल 1 सोबत, तो मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे 3x प्लस 5x दॅट इज 8x इक्वल टू 60 इंटू 1 दॅट इज 60 आणि हा मायनस 20 इकडे जाईल तर तो होईल प्लस 20. लिनियर इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतात, करून घेऊया. इथे मिळतोय तुम्हाला 8x इक्वल टू 60 प्लस 20 दॅट इज 80. तर 8 ने रिड्यूस करू, x इक्वल टू 80 बाय 8 मीन्स 10 डेज मध्ये काम पूर्ण होईल असं म्हणता येईल. एक्स ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 10. एकदम साधा सोपासा फंडा आहे आणि एकदम बेस्ट वे आहे की वन वर्क थेरी जर तुम्हाला येत नसेल वन वर्क थेरी तर याला या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला खूप लांबलचक वेने जावं लागतं. आणि ऑलमोस्ट तुमच्या प्रीमध्ये बँकिंगच्या प्रीमध्ये वन वर्क थेरीवर म्हणजे रिमेनिंग वर्कवर क्वेश्चन तुम्हाला भरपूर ड्रॉ होतात. तुम्हाला त्याला अप्लाय करता आले पाहिजे. आणि आजचं सेशन आपण या टाईपच्या क्वेश्चनसाठीच घेणार आहोत. या टाईपच्या क्वेश्चनसाठी स्पीड लिहायची आहे, डिनॉमिनेटरमध्ये नंबर ऑफ डेज लिहायचे आहेत, न्यूमरेटरमध्ये टोटल वर्क हे 1च यायला पाहिजे. त्यानुसार आपण ही सर्व क्वेश्चन आजचे डील करूया. क्वेश्चन नंबर 1 झालाय ज्याचा आन्सर ऑप्शन नंबर बी 10 डेज असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 2 ला येऊया. सर्वचा सर्व प्रश्न यानुसारच आपल्याला डील करणे आहेत. चला बघूया क्वेश्चन नंबर 2. ए अँड बी can complete a piece of work in 15 days and 10 days. की ए आणि बी 15 आणि बी 10 दिवसात रिस्पेक्टिव्हली काम संपवतात. मीन्स ए काम संपवतो 15 दिवसात आणि बी काम संपवतोय 10 दिवसात. दे स्टार्टेड डुईंग द वर्क. त्या दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली टुगेदर. बट आफ्टर 2 days 2 दिवसानंतर बी हॅड टू लिव्ह. बी ने काम सोडून दिलं. तुमच्याकडे 2 व्यक्ती आहेत ए आणि बी, या दोघांना मिळून तुम्हाला एक काम पूर्ण करणे. कितीही असो, 2 असो 3 असो 4 असो, कंप्लीट वर्क हा एकच व्हायला पाहिजे. चला ए ची स्पीड लिहा. खाली ए ची स्पीड किती दिवसात खोलताय तो 15 दिवसात. आणि बी किती दिवसात तर बी 10 दिवसात काम पूर्ण करताय. बरोबर 1 वर्क पूर्ण व्हायला पाहिजे. आता यामध्ये लक्ष द्या, दे स्टार्टेड डुईंग द वर्क टुगेदर. या दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली. बट आफ्टर 2 days 2 दिवसानंतर बी ने काम सोडून दिलं. बी हॅड टू लिव्ह. बी ने काम सोडून दिलं. याचा अर्थ सुरुवात तर दोघांनी एकत्र केली आणि 2 दिवसानंतर बी ने काम सोडून दिलं. म्हणजे 2 दिवस या ए ने पण काम केलं असेल आणि 2 दिवस या बी ने पण काम केलं असेल. आणि आता बी काम करणार नाही, बी ने काम सोडून दिलं. बी 2 दिवसाच्या वर काम करणार नाही. बट सुरुवातीला दोघांनी पण 2-2 दिवस काम केलेलं आहे. बी हॅड टू लिव्ह अँड ए अलोन कंप्लीट द रिमेनिंग वर्क. शिल्लक असलेलं काम ए ने पूर्ण केलंय. ए ने पूर्ण केलंय तर ए समोर पुन्हा काम करेल. किती दिवस काम करेल माहिती नाही. त्याला समजूया एक्स दिवस काम करेल. ए किती दिवस काम करेल एक्स. ए अलोन कंप्लीट द रिमेनिंग वर्क. द होल वर्क वॉज कंप्लीटेड इन. तुम्हाला होल वर्क काढायचं आहे. लक्षात घ्या, होल वर्क काढायचं आहे तुम्हाला. होल वर्क हा जो एक्स आहे ना, हा रिमेनिंग वर्क कंप्लीट करतोय. एक्स ची जी व्हॅल्यू येईल ती कोणती असेल तुमची रिमेनिंग वर्कची. कंप्लीट वर्क किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे असा प्रश्न विचारलाय. तर त्याच्यापूर्वी 2-2 दिवस काम करून चुकलेले आहेत. म्हणजे 2 दिवसाचं काम त्याच्यामध्ये ऍड करणे आहे. तर हे जे आहे कंप्लीट वर्क झालंय. कंप्लीट वर्क. जर रिमेनिंग वर्क किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न असता तर एक्स ची व्हॅल्यू काढली असते. तर आपल्याला x+2 ची व्हॅल्यू काढणे आहे. इथे x+2 जितके दिवस असेल ते तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. प्रश्न वाचून फोकस करता आला पाहिजे की ऍक्च्युली क्वेश्चन काय विचारलाय. तुम्हाला x+2 ची व्हॅल्यू काढायची आहे. मीन्स याची व्हॅल्यू काढायची आहे. जितके दिवस येईल ते ऑप्शन मध्ये शोधणे. काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. शिल्लक काम किती दिवस पूर्ण करेल ए असा प्रश्न नाही आहे. तर तुम्हाला
एक्सची व्हॅल्यू मिळेल म्हणजे शिल्लक काम पूर्ण करणे, आणि 2 दिवस ऑलरेडी काम झालंय म्हणजे x+2 ची व्हॅल्यू काढते. चला काढूया. हा 2/10 तिकडे कन्वर्ट करूया. 2/10 याला जर डिव्हिजन केलं तर हा होईल 1/5. हा तिकडे जाईल तर निगेटिव्ह होईल. हा 2 + x डिव्हिजन 15 इक्वल टू 1 - 1/5. आणि 1 - 1/5 तर मिक्स फ्रॅक्शन दिसतोय 5. 1 चा 5 - 1 दॅट इज 4/5. 2 + x डिव्हिजन 15 इक्वल टू 4/5. 5 ने रिड्यूस करा 15 ला, 5 3 जा 15, 3 ने या 4 ला मल्टिप्लिकेशन करा, 3 4 जा 12 म्हणजे 2 + x इक्वल टू किती मिळतं तुम्हाला 12. आणि तुम्हाला काय कशाचं उत्तर काढायचं होतं? x+2. x+2 मीन्स x+2 हाच मिळतोय. तर कंप्लीट वर्क किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे? तर कंप्लीट वर्क पूर्ण व्हायला 12 दिवस लागायला पाहिजे, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. क्वेश्चन जर हा असता की 2-2 दिवस काम केल्यानंतर बी ने 2 दिवसानंतर काम सोडून दिलं तर रिमेनिंग वर्क ए किती दिवसात पूर्ण करेल, असा क्वेश्चन असता तर एक्स ची व्हॅल्यू काढली असती. म्हणजे या 2 ला इकडे कन्वर्ट केलं असतं, 12 - 2 तुमचं आन्सर 10 तयार झालं असतं. बट काम पूर्ण किती दिवसात संपेल हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर x+2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढणे आहे, जी असायला पाहिजे 12 डेज. राईट. अगेन वन वर्क थेरी वापरली आहे. समोरही याच टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघणे आहेत. ही सवय लावणे आहे तुम्हाला या वन वर्क थेरीची, कारण तुम्ही ज्या परीक्षा देत आहे त्यावर रिमेनिंग वर्कवर खूप सारे क्वेश्चन्स ड्रॉ होतात. चला येऊया अजून क्वेश्चन नंबर 3 ला. ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 45 अँड 40 डेज. दोन व्यक्ती दिलेले आहेत ए आणि बी. ए + बी इक्वल टू 1 वर्क यायलाच पाहिजे. ए ची स्पीड दिली आहे तुम्हाला 45 डेज, बी ची स्पीड दिली आहे 40 डेज इक्वल टू 1. हा कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्ट मध्ये आता संख्या ठेवणे आहे तुम्हाला. दे बिगेन टू डू द वर्क टुगेदर. दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. बट ए लिव्ज आफ्टर सम डेज. दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली बट काही दिवसानंतर ए ने काम सोडून दिले. आता जर असं असतं की 2 दिवसानंतर आफ्टर 2 डेज ए लिव्ज, 2 दिवसानंतर ए ने काम सोडून दिलं तर ए जो 45 स्पीड आहे इथे 2 घेता आलं असतं आपल्याला. बट तो काही दिवसानंतर बोलतोय माहिती नाही, म्हणजे एक्स दिवस याने पण काम केलं असेल आणि एक्स दिवस याने पण काम केलं असेल. आता ए ने काम सोडून दिलं, आता ए काम करणार नाही. ए काम करणार, बाकीचं काम कोण करेल? बी काम करेल. बी ने ऑलरेडी ए सोबत एक्स दिवस काही दिवस काम केलेलं आहे. किती दिवस काम केलेलं आहे माहिती नाही. समोर बोलत आहे देन बी कंप्लीट द रिमेनिंग वर्क इन 23 डेज. म्हणजे एक्स दिवस तर ऑलरेडी याने काम केलंय, शिवाय समोर रिमेनिंग वर्क आहे ते 23 दिवस काम करून बी काम करताय. ते काम संपवत आहेत मीन्स 1 वर्क संपते. आणि क्वेश्चन पुन्हा हा विचारलाय द नंबर ऑफ डेज आफ्टर विच ए लेफ्ट द वर्क. की ए ने किती दिवस काम करून काम सोडलंय, तर ए ने किती दिवस काम केलंय? एक्स दिवस काम करून ए ने काम सोडून दिलंय, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला इथे फाइंड आउट करणे. अगेन इथे तुम्हाला एक्स दोन्ही व्हेरिएबल दिसत आहेत, यांचा डिनॉमिनेटर तुम्हाला सारखा करावा लागेल, मीन्स यांचा एलसीएम काढावा लागेल. 45 आणि 40चा एलसीएम. तर मोठा नंबर दिसतोय 45 ची ट्वाइस करा दॅट इज 90. 40 ने डिव्हिजन होणार नाही. 90 ची ट्वाइस करा 180 पण 40 ने डिवाइड होणार नाही. 180 ची ट्वाइस करा दॅट इज 360 40 ने डिव्हिजन होईल तर त्यांचा एलसीएम मिळतो तुम्हाला 360. आणि या 45 ला 8 ने मल्टिप्लिकेशन कराल तर 360, तर याला पण 8 ने मल्टिप्लिकेशन करू 8 इंटू एक्स दॅट इज 8x प्लस या 40 ला 9 ने मल्टिप्लिकेशन कराल 9 4 जा 36, तर याला पण तुम्हाला 9 ने मल्टिप्लिकेशन करणे आहे. 9 इंटू एक्स 9x प्लस 9 इंटू 23 दॅट इज 207 इक्वल टू 1 वर्क कंप्लीट होईल. आता तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू इथून फाइंड आउट करणे आहे. चला बघा, हा 8x प्लस 9x 8 प्लस 9x दॅट इज 17x इक्वल टू हा 360 जाईल इकडे याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये 360 आणि हा 207 इकडे कन्वर्ट केला तर -207 मीन्स 17x इक्वल टू याची सबट्रॅक्शन करूया. 0 मधून 7 7 दॅट इज 3, 36 मधून 21 दॅट इज 50. 17x इक्वल टू 153 देन x इक्वल टू 153 डिव्हिजन 17. तर 17च्या टेबलमध्ये
153 79 जा, राईट ना, 79 जा 153 तर 9 डेज हे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे की ए ने 9 दिवस काम करून काम सोडून दिले, तर क्वेश्चनचा आन्सर 9 डेज असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर सी मध्ये भेटतं. वन वर्क थेरी हा कॉन्सेप्ट आहे, याच्यामध्ये फक्त संख्या ठेवणे आहेत आणि एक लिनियर इक्वेशन तयार होत आहे, त्याला फक्त सॉल्व करणे आहे. तर या कॉन्सेप्टला लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, ए बी सी. आता 3 व्यक्ती दिलेले आहेत, ए बी सी 3 व्यक्ती आहेत. ए बी सी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 36, 54 अँड 72 डेज. आता 3 व्यक्ती ए प्लस बी प्लस सी हे 1 वर्क कंप्लीट करतील. या तिघांची स्पीड लिहून घ्या. पहिल्याची आहे 36 डेज प्लस दुसऱ्याची आहे 54 डेज प्लस तिसऱ्याची स्पीड आहे दॅट इज 72 डेज. आणि या तिघांना मिळून 1 वर्क कंप्लीट करणे आहे. 1 वर्क कंप्लीट. आता ए ने किती दिवस काम केलंय, बी ने किती दिवस काम केलंय, सी ने किती दिवस काम केलंय, हे न्यूमरेटर मध्ये मी इथे वर लिहायचे. आपल्याला क्वेश्चन रीड करा बरोबर की दे स्टार्टेड द वर्क. तिघांनी एकत्र काम सुरुवात केली आहे, बट ए लेफ्ट 2 डेज सॉरी ए लेफ्ट 8 डेज बिफोर द कंप्लीशन ऑफ द वर्क. या ए ने काम संपण्याच्या 8 दिवसापूर्वी काम सोडून दिलं. समजा काम संपत असेल एक्स दिवसात, काम संपत असेल एक्स दिवसात, एक्स म्हणजे 20 दिवसात जर संपत असेल तर 8 दिवसापूर्वी म्हणजे 20 वजा 8 म्हणजे 12 दिवस त्याने काम केलं असेल, राईट ना. काम संपण्याच्या 8 दिवसापूर्वी ए ने काम सोडून दिलं. मीन्स काम जर संपत असेल एक्स दिवसात तर एक्स मायनस 8 इतके दिवस काम ए ने केले असेल आणि त्यानंतर त्याने काम सोडून दिलं असेल. 8 days बिफोर द कंप्लीशन ऑफ द वर्क वाइल बी लेफ्ट 12 days बिफोर. हा जो बी आहे तो 12 days बिफोर. काम जर एक्स दिवसात संपत असेल तर हा 12 दिवसापूर्वी मीन्स एक्स मायनस 12 12 दिवसापूर्वी काम सोडून देत असेल, म्हणजे इतके दिवस तो काम करत असेल. आणि सी बद्दल असा काहीच तुम्हाला दिलेला नाहीये स्टेटमेंट, त्यामुळे हा जो सी आहे हा कंप्लीट दिवस काम करेल, म्हणजे एक्स डेज पूर्ण दिवस काम करेल. आणि क्वेश्चन विचारला आहे द नंबर ऑफ डेज विच सी वर्क इज. तर सी किती दिवस काम करेल. सी 72 च्या स्पीडनुसार एक्स दिवस काम करत आहे, म्हणजे तुम्हाला या एक्सची व्हॅल्यू काढते, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आहे. तर चला याला जर डिनॉमिनेटर जर सारखे करता येत असतील तर 72 हा मोठा दिसतोय, 72 ची ट्वाइस करा 144. 144 मध्ये या 36 ने डिव्हिजन होतं बट 54 ने होत नाही. 72 ची थ्राइस करा 216, तर 36 ने पण डिव्हिजन होतो 54 ने पण होतो. मीन्स खाली तुम्हाला तयार करता येतील 260. 36 ला 6 ने मल्टिप्लिकेशन केला तर 260 होईल, तर याला पण 6 ने मल्टिप्लिकेशन करा. 6 इंटू एक्स दॅट इज 6x मायनस 6 इंटू 8 दॅट इज 48 प्लस 54 ला 5 4 जा 20 4 4 जा 16 4 ने मल्टिप्लिकेशन केला तर 260, याला पण 4 ने मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू एक्स दॅट इज 4x मायनस 12 इंटू 4 मायनस 12 इंटू 4 दॅट इज 48. अगेन 72 ला 3 ने मल्टिप्लिकेशन कराल तर 216, याला पण 3 ने मल्टिप्लिकेशन करा प्लस 3x इक्वल टू 1. तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. चला इथून बघूया x कुठे दिसतोय. हा मिळतोय 6x, 6 प्लस 4 दॅट इज 10x, 10 प्लस 3 दॅट इज 13x इक्वल टू हा 216 याच्यासोबत मल्टिप्लिकेशन होईल 260. इथून आता नंबर्स बाहेर काढण्यात बघा, हा -48 आणि हा -48 आणि -48 मीन्स त्यांची ॲडिशन -96 आणि -96 इकडे कन्वर्ट करू तर तो होईल +96. 13x इक्वल टू यांची ॲडिशन 13x इक्वल टू ॲडिशन केले 6 प्लस 6 दॅट इज 12, 1 रिमेनिंग 21 प्लस 9 30, 30 प्लस 1 31 मीन्स x इक्वल टू 312 डिव्हिजन 30. काढा तर काय मिळतंय 13 2 जा 26 5 रिमेनिंग 13 4 जा मीन्स 24 डेज x ची व्हॅल्यू तुमची तयार व्हायला पाहिजे. 24 डेज तुमचा आन्सर असायला पाहिजे 24, ऑप्शन नंबर डी.
जर तुम्हाला या पद्धतीने येत असेल तर येईलच आन्सर वन वर्क थेरीनुसार. बट अशा प्रश्नांना ऑलमोस्ट अशा प्रश्नांना मीन्स ऑप्शन बेस्डवर सॉल्व्ह केलं जातं. ऑप्शन बेस्डवर थोडं बघा, थोडंसं लक्ष द्या की बघा ऑप्शन नंबर 1 काय बोलताय. ऑप्शन नंबर 1 बोलताय 4. त्यांनी काहीतरी दिवस काम केलंय, काहीतरी दिवस काम केलेलं आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर 4 ठेवली तर ते निगेटिव्ह मध्ये यायला नको. काहीतरी दिवस म्हणजे 0 दिवसाचा कमी, शून्यापेक्षा जास्त आले पाहिजे. काहीतरी दिवस काम केलंय, 1 2 3 4 काहीतरी दिवस, म्हणजे 0 किंवा निगेटिव्ह मध्ये यायला नको. जर एक्स ची व्हॅल्यू जर मी इथे 4 ठेवताय 4, तर 4 - 8 4 - 8 हा होईल -4 आहे ना. आणि कोणताही व्यक्ती मायनस डे मध्ये मायनस दिवसामध्ये काम करणार नाही, तर 4 तर होणार नाही. ऑप्शन नंबर 2 बघा 8. एक्स ची व्हॅल्यू जर इथे 8 ठेवली तर 8 - 8 हा होईल 0. 0 दिवसही काम करणार नाही, कारण त्यांनी काहीतरी दिवस काम केलेले आहेत. काहीतरी दिवस काम केले म्हणजे पॉझिटिव्ह नंबर मध्ये काहीतरी दिवस काम केलेले आहेत. 0 होणार नाही. एक्स ची व्हॅल्यू जर 12 ठेवली तर बघा इथे जर 12 ठेवली तर 12 - 12 हा सुद्धा होतो 0. 0 डेज तर काम करणार नाही. तर ऑप्शन बेस्टवर सुद्धा तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करता येईल. सरळ सरळ 24 डेज असं म्हणता येईल, राईट. कारण कोणताही लेबर जर काम करेल तर काहीतरी नंबर ऑफ डेज मध्ये करेल. 1 दिवस 2 दिवस 5 दिवस 10 दिवस. -1 -5 डेज मध्ये काम करणार नाही किंवा 0 दिवस काम करणार नाही. तर एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची होती, जे पहिल्या 3 ऑप्शन मध्ये तर शक्य नाही, पॉसिबलच होणार नाही ना. तर 24 तुमचा आन्सर असंही तयार करता येईल ऑप्शन बी. चला हा झाला क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5 ला येऊ. क्वेश्चन नंबर 5. A and B can do a piece of work in 20 days and 15 days. A and B किती दिवसात काम पूर्ण करतात, तर 20 डेज अँड 15 डेज मध्ये रिस्पेक्टिव्हली. दे वर्क टुगेदर फॉर 6 डेज. त्यांनी एकत्र 6 दिवस काम केले आहे. आधी तर लिहून घेऊया किती व्यक्ती आहेत आपल्याकडे. A + B 2 व्यक्ती आहेत इक्वल टू 1. यांची स्पीड लिहूया आपण. A 20 दिवस आणि B 15 दिवसात काम पूर्ण करतोय. हा 20 दिवस प्लस हा 15 दिवसात काम पूर्ण करतोय इक्वल टू 1 वर्क व्हायला पाहिजे. दे वर्क टुगेदर फॉर 6 डेज. त्यांनी 6 दिवस काम केले, म्हणजे 6 दिवस याने पण काम केलंय, 6 दिवस याने पण काम केलंय, 6 दिवस काम केलंय 6 डेज. आफ्टर विच बी वॉज रिप्लेस्ड बाय सी. आता यानंतर बी काम करणार नाही. आता इथे तिसरा व्यक्ती जुळतोय सी. तिसरा व्यक्ती जुळतोय, एक काम पूर्ण करायचं आहे. तर A + B तर आहे, प्लस एक सी नावाचा तिसरा व्यक्ती जुळतोय. मीन्स A + B + C मिळून एक काम व्हायला पाहिजे. बी आता काम करणार नाही. बीच्या जागेवर कोण घेतलाय, सी. बघा दे वर्क टुगेदर फॉर 6 डेज. या दोघांनी एकत्र 6 दिवस काम केलंय. आफ्टर विच बी रिप्लेस्ड बाय सी. आफ्टर विच बीच्या जागेवर सी काम करायला आला. आणि आता हे तिघं मिळून एक काम पूर्ण करतील. हे तिघं मिळून एक काम करतील. समोर काम कसं संपतंय बघा. इफ द वर्क वॉज फिनिश्ड इन नेक्स्ट 4 डेज. वर्क केव्हा संपतंय, समोरच्या 4 दिवसात काम संपतंय. तर सी हा किती दिवस काम करेल, 4. बी ने तर काम सोडलंय, बी काम करणार नाही. तर 4 दिवस हा ए सुद्धा काम करेल. काम फक्त बी एकट्याने सोडलेलं आहे. ए ने आणि सी तर आता जॉईन झालाय. ए ने काम सोडलेलं नाही. ए ने ऑलरेडी 6 दिवस बी सोबत काम केलं आहे. त्यानंतर बी ने काम सोडलंय. समोरच्या 4 दिवस हा ए पुन्हा काम करेल आणि सी सोबत काम करेल. 4 दिवस ए आणि सी काम करतील आणि मग काम पूर्ण संपेल. तर काम पूर्ण संपेल 1. आणि क्वेश्चन विचारलंय इन नंबर ऑफ डेज इन विच सी अलोन कुड कंप्लीट द वर्क. या सी ची स्पीड तुम्हाला काढायची. सी ची स्पीड काढूया. चला काढूया इथून. या सी ची व्हॅल्यू काढायची. 6 + 4 हा 10 डेज म्हणता येईल, राईट. 10 ने याला डिव्हिजन केलं, दॅट इज 1/2. 3 ने याला रिड्यूस करा. 3 2 जा 6 3 5 जा. हा इकडे 4/c आहे, इक्वल टू आहे तिकडे तुमच्याकडे इकडे 1. आणि हा 1/2 आणि 2/5 तिकडे गेला तर -1/2 -2/5, राईट. 4/c इक्वल टू काय मिळतंय, तर 5 2 जा 10, 10 1 जा 10 -5 2 जा 10 -5 2 जा 2 2 जा 4, 2 2 जा 4. 10 -5 -4 मीन्स 1, मीन्स 4/c इक्वल टू 1/10 मिळतंय. तर सी ची स्पीड काय असायला पाहिजे, हा 10 इकडे येईल, 4 × 10 40,
सी इक्वल टू 40 डेज, हे तुमचा आन्सर असायला पाहिजे की सी एकटा जर ते काम करत असेल तर किती दिवसात काम पूर्ण व्हायला पाहिजे सी एकटा, तर 40 डेज मध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे. सी ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 40. सिम्पली पुन्हा आपण तेच केलंय. वन वर्क थेरी, 2 व्यक्ती असो, 3 व्यक्ती असो, 4 व्यक्ती असो, 10 व्यक्ती असो, हरकत नाही, काम एकच पूर्ण करतील. त्यांची स्पीड लिहायची आहे डिनॉमिनेटर मध्ये आणि नंबर ऑफ डेज, त्यांनी किती दिवस काम केलंय ते लिहायचं आहे वर न्यूमरेटर मध्ये. वन वर्क दाखवणे आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. चला नेक्स्ट क्वेश्चनच्या आधी थोडीशी ऍड बघून घेऊया की जर तुम्ही समोर बँकिंग, रेल्वेज, एसएससी या परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी मिशन ऑफिसर्स प्रेझेंट्स कंप्लीट नॉलेज ऑफ कॉम्पिटिटिव्ह मॅथ्स अँड रिजनिंग, मॅथ्स अँड रिजनिंगचं कंप्लीट नॉलेज. आणि त्यामध्ये काय मिळतंय तुम्हाला, रेकॉर्डेड कोर्स फॉर, कशासाठी रेकॉर्डेड कोर्स, बंच ऑफ लेक्चर्स आम्ही रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत ऑल टॉपिक्सचे. तो रेकॉर्डेड कोर्स, जसं आता मी तुम्हाला इथे यूट्यूबवर घेत आहे, तर यूट्यूबला मी डिरेक्टली क्वेश्चनला कसं सॉल्व्ह केलं जातं ते सांगतोय तुम्हाला. त्याच्या मागचे कॉन्सेप्ट बिहाइंड जे असतात, छोटे छोटे कॉन्सेप्ट, पूर्ण डीप नॉलेज जर पाहिजे असेल फॉर बँकिंगची कुठली, IBPS, PO, SO, SBI PO क्लर्क, RRB PO, बँकिंगशी रिलेटेड कुठल्याही परीक्षेची जर तयारी करायची असेल तर त्यासाठी आम्ही बंच ऑफ लेक्चर्स रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. ऑलमोस्ट 220 अँड वर, 220च्या वर तुम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, ज्यामध्ये कॉन्ट, लॉजिकल रिजनिंग आणि जॉमेट्रिकल पार्ट हा सर्व कंबाईन कोर्स तयार केलेला आहे. आणि हा कोर्स 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला मिळतो फक्त 1999, म्हणजे 2000 रुपयाला. या कोर्सची फीस आहे मात्र 2000. बाहेर 30, 35, 40,000 रुपये फीस बँकिंगची घेतली जाते, त्यापेक्षा पण जास्त. आणि त्यामध्येही स्पेशली विद्यार्थी बघण्यात आलेले आहेत की कॉन्ट आणि रिजनिंग करायलाच येतात, तर इतका पैसा घालवण्यापेक्षा 2000 रुपयामध्ये, 1999 रुपयामध्ये तुम्हाला घरी बसून हे बंच ऑफ लेक्चर्स जे आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर्स बघून स्वतःची तयारी करता येईल तुम्हाला. तर कुठे मिळतील तुम्हाला हा कोर्स, कुठे मिळेल तर हा कोर्स मिळेल तुम्हाला प्ले स्टोअरवरून मिशन ऑफिसर्स या नावाचं ॲप तुम्हाला इन्स्टॉल करणे आहे. किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक मिळेल आणि त्या ॲपमध्ये 4-5 वेगवेगळे कोर्सेस मिळतील. त्यामध्ये तुम्ही कोणत्या कोर्ससाठी इंटरेस्टेड आहात त्याला क्लिक करून तुम्हाला याला परचेस करावं लागेल. तुम्ही बँकिंग करण्याच्या तयारीत आहात, बँकिंगचा स्वतंत्र कोर्स आहे, त्याला टिक करा बँकिंगला आणि स्क्रोल डाऊन करा, पेमेंट ऑप्शन येईल. पेमेंट जर केला 1999 प्लस याच्यावर 2.5% चार्जेस जे काही लागतात ते पे केलं तर तुमच्यासाठी सर्वच्या सर्व लेक्चर्स ते अनब्लॉक होतील. म्हणजे तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता आणि घरी बसून तुम्ही तयारी करू शकता. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, 1 वर्षापर्यंत अनलिमिटेड टाइम्स तुम्ही त्या लेक्चर्सला बघू शकता. यू कॅन वॉच द व्हिडिओ मल्टिपल टाइम्स मीन्स अनलिमिटेड टाइम्स तुम्हाला बघता येईल. तर जर तयारीत असाल तुम्ही बँकिंगची, तर ॲप परचेस करायला वेळ घालवू नका. घरी बसून कुठेही क्लास लावण्याची गरज पडणार नाही. सर्व डीप कॉन्सेप्ट, डीप नॉलेज, यूट्यूबला मी क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला जातो ते शिकवत असतो, त्यामध्ये डीप नॉलेज मिळत नसतं. जर डीप नॉलेज पाहिजे असेल प्रत्येक टॉपिकचं, ऑल टॉपिकचं, तर तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल. तर या कोर्सला परचेस करा आणि समोर बँकिंगची तयारी तुम्हाला करता येईल. राईट, चला येऊया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 ला. क्वेश्चन नंबर 6, रवी कंप्लीट द वर्क इन 36 डेज. रवी एक काम 36 दिवसात पूर्ण करतो, 36 डेज. विजय कंप्लीट्स द सेम वर्क इन 24 डेज. बघा, एक रवी नावाचा मुलगा आहे आणि एक विजय नावाचा मुलगा आहे. आता हे दोघं मिळून काय करतील, एक काम पूर्ण करतील, 1 वर्क कंप्लीट करतील. रवीची स्पीड काय आहे, तर रवीची स्पीड लिहूया 36 डेज प्लस विजयची स्पीड दिली आहे 24 डेज आणि हे मिळून एक काम कंप्लीट करतील. समोर बोलत आहे रवी स्टार्ट वर्किंग अलोन. या रवीने एकट्याने काम करायला सुरुवात केली आहे. अँड आफ्टर 6 डेज विजय जॉईन. म्हणजे रवीने कामाला सुरुवात केली आहे आणि मग त्यानंतर 6 दिवसानंतर विजयने जॉईन केलं. म्हणजे रवी जर समजा 20 दिवस काम करत असेल तर विजय त्याच्यापेक्षा 6 दिवस कमी काम करेल. तर 20 - 6 मीन्स 14 डेज काम करेल.
राईट. रवी जर 50 डेज काम करत असेल तर 6 दिवसानंतर विजयने जॉईन केला आहे, तो 44 डेज काम करेल. आधी क्वेश्चन रीड करून घेऊया की काय बोलतोय. हाऊ मेनी डेज दे विल टेक टुगेदर टू कम्प्लीट द रिमेनिंग वर्क. रवीने कामाला सुरुवात केली 6 दिवसानंतर. 6 दिवस रवीने एकट्याने काम केलंय आणि 6 दिवसानंतर विजयने त्याला जॉईन केलंय. मी आता दोघांनी काम करायला सुरुवात केली आहे 6 दिवसानंतर. आता 6 दिवसानंतर बाकीचे 100 दिवसात जरी काम संपत असेल तरी ते दोघं एकत्र काम करतील. तर दोघं एकत्र काम केव्हा करतील, जेव्हा विजय कामाला सुरुवात करेल. तर समजा विजय हा एक्स डेज मध्ये काम करतोय, विजय आणि रवी दोघं मिळून, तर त्यापेक्षा 6 दिवस जास्त हा रवी काम करेल. हा काम करेल x+6. राईट ना. बघा विजय जर 14 डेज मध्ये करतोय 14 + 6 20, 44 डेज 44 + 6. तर विजय आणि रवी मिळून एक्स डेज काम करतायत, तर रवी जर 6 दिवस जास्त काम करतोय x+6 याला घेते. आणि इथून त्या दोघांचं एकत्र मिळून काम रिमेनिंग वर्क काढणे आहे, म्हणजे या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आहे तुम्हाला, कारण विजय आल्यानंतर दोघं एकत्र काम करतील. तर पुन्हा डिनॉमिनेटर सारखा करूया. 36 24 मीन्स 72 होईल तो. 36 2 जा, देन हा 2x प्लस 2 × 6 दॅट इज 12 प्लस 24 3 जा, देन हा 3x इक्वल टू 1. 72 जाईल इकडे, 2x प्लस 3x दॅट इज 5x इक्वल टू 72 आणि हा 12 जाईल तिकडे -12. 72 - 12 मीन्स 60, देन 5x इक्वल टू 60. तर x इक्वल टू किती व्हायला पाहिजे, x इक्वल टू व्हायला पाहिजे 12. म्हणजे 12 दिवस ते एकत्र काम करतील. जर क्वेश्चन असा असता की काम पूर्ण होण्यास किती दिवस लागले असते, काम पूर्ण होण्यास, तर 6 दिवस तर एक्स्ट्रा त्या रवीने काम केलंय, तर 12 + 6 18 आन्सर असतं. बट तसं विचारलेलं नाहीये. तुम्हाला विचारलंय दोघं एकत्र किती दिवस काम करतील. दोघं एकत्र तेव्हाच काम करतील ज्यावेळेस विजय जॉईन होईल त्याला. म्हणजे तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आहे, एक्सची व्हॅल्यू जी यायला पाहिजे 12 डेज. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चन येऊया पुन्हा. क्वेश्चन नंबर 7. A and B can together finish a work in 30 days. A and B can finish a work in 30. बरं, हे दोन दिलेत बरं का. A and B दोघं मिळून 30 डेज मध्ये काम पूर्ण करतात. दे वर्क टुगेदर फॉर 20 डेज. त्यांनी 20 दिवस काम केलं एकत्र. अँड देन बी लेफ्ट. त्यानंतर बी ने काम सोडून दिलं. लक्षात घ्या, A + B = 1 आलंच पाहिजे. बट ऑलरेडी A B दोघांनी एकत्र काम करतात आणि काम दोघं 30 डेज मध्ये कंप्लीट करतात. स्पीड दिली आहे 30 डेज. यापैकी 20 दिवस दोघांनी एकत्र काम केलं. त्या 30 दिवसापैकी 20 दिवस दोघांनी एकत्र काम केलंय आणि बी ने त्यानंतर काम सोडून दिलंय. आता समोरचं काम जो करेल तो एकटा ए करेल. ए ची स्पीड आपल्याला माहिती नाही. तर बी लेफ्ट आफ्टर अनदर 20 डेज ए फिनिश द रिमेनिंग वर्क. याच्यापासून शिल्लक असलेलं जे काम आहे तो एकटा ए किती दिवसात पूर्ण करतोय, 20 डेज मध्ये. तर जाऊन एक काम पूर्ण होतंय. आणि क्वेश्चन ह्याच विचारला असेल की ए ची स्पीड किती, इन हाऊ मेनी डेज ए अलोन कॅन फिनिश द वर्क. तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल हा प्रश्न. मीन्स ए ची स्पीड काढायची आहे तुम्हाला. स्पीड म्हणजे जी खाली डिनॉमिनेटर मध्ये येतं, मीन्स ए ची व्हॅल्यू. चला काढूया. हा 2/3 इकडे कन्वर्ट होईल, दॅट इज 2/3 मीन्स 20/a इक्वल टू 3 1 जा -2 मीन्स 1/3. 3 × 20 60 मीन्स ए इक्वल टू मिळतोय 60 डेज. तर ए एकटा जर काम करेल तर काम किती दिवसात पूर्ण व्हायला पाहिजे, तर ते काम पूर्ण व्हायला पाहिजे 60 दिवसामध्ये. 1 वर्क थेरी याची जर सवय लागली तर क्वेश्चनचे आन्सर्स खूप फास्ट डील होतात. आता कंटिन्यू आपण 7वा प्रश्न आहे बरं का, 1 वर्क थेरीवर घेतलाय. तर तुम्हाला याला डील करता आला पाहिजे, हा कॉन्सेप्ट समजता आला पाहिजे. आणि टाइम अँड वर्क मध्ये तर हा खूप जास्त महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. जर बँकिंग सारख्या परीक्षा देत असाल तर तुम्हाला या वेळेने सॉल्व्ह करता आलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. क्वेश्चन नंबर 8. A and B can do a piece of work in 30 days while B and C can do the same work in 24 days and C and A in 20 days. बरं, पेरिंग कॉन्सेप्ट बोलतोय.
पेरिंग कॉन्सेप्ट आलेला आहे की ए आणि बी, बी आणि सी, सी आणि ए, हे सुद्धा मागच्या लेक्चरमध्ये शिकलोय आपण. तुमच्यापैकी कोणी जर टाइम अँड वर्कचं पार्ट 3 बघितलं नसेल तर मागचं लेक्चर बघा, पार्ट 3, त्यामध्ये हा पेरिंग कॉन्सेप्ट शिकवला होता, ज्याच्यापासून 4च प्रश्न तयार होतात. तर इथे काय बोलताय बघूया. दे ऑल वर्क टुगेदर फॉर 10 days. त्यांनी सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले. वेन बी अँड सी लिव्ह, 10 दिवसानंतर बी आणि सी यांनी काम सोडून दिलं. आणि प्रश्न विचारताय, हाऊ मेनी डेज मोर विल ए टेक टू फिनिश द वर्क. हाऊ मेनी डेज मोर, की 10 दिवस त्या तिघांनी एकत्र काम केलं. त्यानंतर बी आणि सी ने काम सोडून दिलं. आता त्यांच्यापासून शिल्लक असलेलं काम कोण पूर्ण करायचं, कुणाला पूर्ण करायचं आहे, या ए ला पूर्ण करायचं. त्यासाठी तुम्हाला ए ची स्पीड माहिती असायला पाहिजे. तर तुम्हाला आधी ए ची स्पीड काढावी लागेल. तर ए ची स्पीड काढण्यासाठी कॉन्सेप्ट काय आहे की ए कुठे कुठे दिसतोय, ए आणि बी मध्ये ए इथे दिसतोय, तर यांचा वन डे वर घेऊया 1/30 प्लस ए आणि बी. ए पुन्हा कुठे मिळतोय, या बी आणि सी मध्ये ए मिळत नाही. तर बी आणि सी मध्ये ए मिळत नाही, तर याला आपल्याला 24 डेजला मायनस करावं लागेल. आणि या सी आणि ए मध्ये ए मिळतोय तो 20 डेज, 1/20. त्यामधून ए कुठे मिळत नाही, तर बी आणि सी मध्ये मिळत नाही 24, 1/24. आणि याचा करावं लागेल आपल्याला हाफ. तर कुणाची स्पीड मिळते, ती ए ची स्पीड. कारण ए जर काम पूर्ण करतोय शिल्लक, त्यासाठी तुम्हाला ए ची स्पीड आधी काढावी लागेल. तर ए ची स्पीड इथून काढूया. चला ए ची स्पीड काढूया. याला डिनॉमिनेटर सारखा करूया. दॅट इज 30, 20, 24 मीन्स 120. 34 जा 26 जा -24 5 जा. आणि याचा करायचा आहे हाफ. काय मिळेल ते, 6 आणि 4 10 मधून 5 मीन्स 5/120 इंटू 2 240 मीन्स 1/48. मीन्स ए ची स्पीड मिळाली तुम्हाला 48 डेज. 1/48 वन डे वर तयार होईल 48. आणि याची स्पीड आहे 48. तर या दोघांनी या तिघांनी 10 दिवस काम केल्यानंतर बी आणि सी यांनी काम सोडून दिले. आणि शिल्लक काम ए ला पूर्ण करायचं. चला तिघांचं काम दाखवूया आपण. तिघांचं ए प्लस बी प्लस सी, म्हणजे या तिघांची पण बेरीज वन डे वर्क मध्ये. तर हा 30 डेज आहे, तर 30 प्लस दुसरा आहे 24 प्लस तिसरा आहे 20 आणि यांचा करायचा आहे तुम्हाला हाफ. काय करायचं आहे हाफ. म्हणजे एबीसीची स्पीड मिळेल आपल्या कॉन्सेप्टनुसार. ॲपमध्ये हे सर्व कॉन्सेप्ट शिकलोय आपण. आणि या तिघांनी किती दिवस काम केलं आहे, तर 10 दिवस काम केलं आहे. या तिघांनी 10 दिवस आपण इथे लिहून घेऊया, 10 दिवस. आणि मग 10 दिवसानंतर बी आणि सी ने काम सोडून दिलंय. शिल्लक काम कोण पूर्ण करतोय, तर शिल्लक काम पूर्ण करतोय ए. तर प्लस घेऊया, शिल्लक काम हा ए पूर्ण करतोय, ज्याची स्पीड किती आहे 48 डेची. तर 48 डे ही स्पीड आहे. तर तो शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करेल, या एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर टोटल वर्क कंप्लीट होईल 1. है ना. 10 दिवस काम केल्याने यांनी काम सोडून दिलंय. रिमेनिंग वर्क कोण पूर्ण करतोय, तर तो करतोय ए. आणि याची स्पीड आली आहे 48च्या स्पीडने तो किती दिवस काम करेल, तर काम पूर्ण होईल मीन्स 1 वर्क कंप्लीट होईल. हाच कॉन्सेप्ट आहे. यालाच वापर करूया, क्वेश्चनचा आन्सर तयार करूया. इकडे तयार होईल 120 राईट. इकडे 10 ने 4 ला मीन्स 40 प्लस 24 5 जा, तर हा होईल 50 प्लस 26 जा, तर हा होईल 60 इंटू 1/2 प्लस x/48 इक्वल टू 1. चला इथेच कॅल्क्युलेट करूया. बघा 40 50 प्लस 60 दॅट इज 150 राईट. 0 0 कटले, 3 3 ने 3 5 जा, 3 4 जा मीन्स 5/2 इंटू 4 8 5/8 प्लस x/48 इक्वल टू 1. हा 5/8 जर तिकडे गेला तर -5/8 होईल राईट. 8 1 जा 8 -5 मीन्स 3/8 इक्वल टू इकडे x/48. या 8 ने याला रिड्यूस केला, 8 6 जा 48 आणि 6 इंटू 3 तुम्हाला मिळेल या x ची व्हॅल्यू 6 इंटू 3 मीन्स 18 डेज लागतील त्या ए ला रिमेनिंग वर्क पूर्ण करायला. ते जे शिल्लक काम आहे ते पूर्ण करायला ए ला किती दिवस लागायला पाहिजे, तर 18 दिवस लागायला पाहिजे. त्याला कॉन्सेप्ट दुसरं काहीच नाही, हा पेरिंग कॉन्सेप्ट आहे.
कपल्स पेअर्स मध्ये दिला जातो ए बी बी सी सी ए. तर याचे फक्त 4च टाईपचे क्वेश्चन्स तयार होतात आणि ते सर्व आपण ॲपमध्ये शिकलेलो आहे. क्वेश्चन थोडासा फिरवून विचारलेला आहे. तर ए शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करेल, तर आधी एची स्पीड तुम्हाला जनरेट करणे आहे आणि तुम्हाला फंडा माहिती आहे, अप्लाय करता आला पाहिजे, राईट. स्पेशली मेन्स टाईपमध्ये असे प्रश्न विचारले जातात. चला क्वेश्चन नंबर 8 नंतर येऊया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 ला. A can finish a work in 18 days. 18 days and B can finish the work in 15 days. दोन व्यक्ती आहेत, A प्लस B इक्वल टू 1 वर्क थेरी इक्वल टू 1 आलाच पाहिजे. A ची स्पीड लिहूया खाली 18 प्लस B ची स्पीड 15 इक्वल टू 1. कोण किती दिवस काम करतोय? B वर्क फॉर 10 डेज. कोण? B फक्त बी ज्याची स्पीड 15 आहे हा 10 दिवस काम करतोय अँड लेफ्ट द जॉब, काम सोडून देतो. देन इन हाऊ मेनी डेज ए अलोन, हा ए एकटा किती दिवसात त्याने शिल्लक ठेवलेलं काम पूर्ण करेल. ए अलोन कॅन फिनिश द रिमेनिंग वर्क. ए या एक्स ची व्हॅल्यू काढणे आहे. चला काढूया. 5 2 जा 5 3 जा, हा 2/3 तिकडे गेला तर -2/3, राईट. मीन्स 3 1 जा -2 means 1/3 equal to x by 18. 3 6 जा 18 and 6 1 जा 6 means x equal to किती मिळतं तुम्हाला? 6 डेज. म्हणजे रिमेनिंग वर्क हे किती दिवसात पूर्ण करेल, तर 6 दिवसात पूर्ण करेल असं म्हणता येईल, राईट. चला क्वेश्चन नंबर 9 नंतर फायनली क्वेश्चन नंबर लास्ट या सेशनसाठी क्वेश्चन नंबर लास्ट घेऊया आणि याला स्टॉप करूया. Question number 10. 20 women can do a work in 16 days. किती? 20 women can do work in 16 days. लक्षात घ्या 20 वुमेन्स हे किती दिवसात? 16 डेज. त्यांचा 1 डे वर्क घ्या 1/16. तर 1 वुमेनचं काम मिळेल तुम्हाला 1 बाय हा 20 या 16 सोबत मल्टिप्लिकेशन होईल 20 इंटू 16 मीन्स 320. हे काय मिळाल तुम्हाला? हे मिळालं तुम्हाला 1 वुमेनचं 1 डे वर्क म्हणजे असं म्हणता येईल की 1 वुमेनचं 1 डे वर्क 320 म्हणजे ती एक महिला एक काम 320 दिवसात पूर्ण करेल असं पण म्हणता येईल. एक वुमन 320 डेज लावेल काम करायला असंही म्हणता येईल. चला नेक्स्ट समोर काय बोलताय? 16 men can complete the same work in 15 days. 15 days तर 1 डे वर्क 1/15. तर 1 मॅनचा 1 डे वर्क किती होईल? तर 1/15 इंटू 16 मीन्स 240. हे काय मिळालंय? 1 मॅनचं 1 डे वर्क मीन्स असंही म्हणता येईल 1 मॅन मीन्स 240 डेज मध्ये काम एक माणूस 240 दिवसात काम पूर्ण करतो. आता क्वेश्चन बघा की व्हॉट इज द रेशो बिटवीन द कॅपॅसिटी ऑफ मॅन अँड वुमेन. काय करायचं तुम्हाला? व्हॉट इज द रेशो बोलताय? रेशो बिटवीन द कॅपॅसिटी. बरं हा शब्द समजून घ्या. कॅपॅसिटी ऑफ द मॅन अँड वुमेन. कॅपॅसिटी म्हणजे काम करण्याची क्षमता, कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी काढायची आहे तुम्हाला. आणि याच आता हा पार्ट 4 सुरू आहे. पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला इफिशियन्सी शिकवली की इफिशियन्सी मीन्स स्पीड ऑफ द वर्क. तर तुम्हाला स्पीड काढायची आहे या दोघांचा मॅन अँड वुमनची. काय काढायची आहे? स्पीड. आणि स्पीड ही नंबर ऑफ डेजचा अगदी अपोजिट असतं. नंबर ऑफ डेजची जर मॅन अँड वुमेन यांचा नंबर ऑफ डेज मीन्स टाइमचा रेशो जर काढायचा असता तर मॅन असता हा 240 ॲज टू वुमेन असता हा 320. बट तुम्हाला नंबर ऑफ डेज काढायला सांगितले नाही, कॅपॅसिटी काढायला सांगितले. त्यांची कॅपॅसिटी मीन्स स्पीड म्हणजे इफिशियन्सी. तर हा जो शेअर आहे हा रेसिप्रोकल होतो. हा कुणाचा? रेसिप्रोकल मीन्स 320 येईल इथे मॅनच्या ठिकाणी आणि 240 जाईल इथे. बघा एक वुमेन 320 दिवसात काम पूर्ण करते आणि एक माणूस 240 दिवसात काम पूर्ण करते. तर ह्या नंबर ऑफ डेजचा रेशो झाला आणि नंबर ऑफ डेजचा रेसिप्रोकल म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे स्पीड म्हणजे इफिशियन्सीचा रेशो विचारला आहे यांचा. तर तो काय होतो? तो रेसिप्रोकल होतो.
आणि तो काय असायला पाहिजे, तर 0 0 कट केलंय, 8 ने भागलं, 8 चौक 32 आणि 8 त्रिक 24, 4:3 हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. त्यांच्या कॅपॅसिटीचा शेअर, कॅपॅसिटीचा रेशो 4:3. इफिशियन्सी म्हणजे स्पीड हे सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला शिकवलं होता, याच यूट्यूबच्या. बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तुम्हाला. इफिशियन्सी कशी ड्रॉ केली जातं, तर इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता म्हणजे स्पीड अँड टाइम आर ऑलवेज रेसिप्रोकल टू इच अदर. हे दोन्ही एकामेकांच्या रेसिप्रोकल असतात. हा स्पीड 240 आणि 320 असेल नंबर ऑफ डेज, तर त्याची स्पीड त्याचा रेसिप्रोकल 320 आणि 240 आणि यांचा रेशो 4:3 असायला पाहिजे. राईट. तर हे 10 प्रश्न घेतले आहेत आपण टाइम अँड वर्क पार्ट 4चे. म्हणजे 40 प्रश्न मी तुम्हाला बँकिंग लेवलचे या 4 पार्टमध्ये दिलेले आहेत. जर तुम्ही याची तयारी करत असाल बँकिंग लेवलची, तर हे सर्व पार्ट बघा, कॉपीमध्ये नोट करून ठेवा आणि प्रत्येक पॉईंटला कशा पद्धतीने डील केलं, तर व्हिडिओला पुन्हा एकदा रिवाइंड करून न बघता सॉल्व्ह करून बघा. डेफिनेटली तुम्हाला करता येईल. शिवाय काही अडचणी आल्या की आम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल, आम्ही तुमच्या अडचणी दूर करू, सोल्युशन देऊया त्यांचे. राईट. तर हे 10 महत्त्वाचे क्वेश्चन्स. महत्त्वाचे म्हणजे यासाठी की रिमेनिंग वर्कचे हा कॉन्सेप्ट होता, ज्यावर टोटल आपण 10 प्रश्न घेतलेले आहेत. हे तुम्हाला करता आलेच पाहिजे या लेवलवर. राईट. तर तात्पुरता या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये इथेच थांबवतोय मी. नेक्स्टमध्ये आता टाइम अँड वर्कचे 40 घेतले आहेत. नेक्स्ट तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी टॉपिक्सवर पुन्हा 10 प्रश्नाची सिरीज आपण तयार करूया. राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.